नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 22 ऑगस्ट 2022च्या चालू घडामोडी। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। अटक केलेल्या नार्को गुन्हेगारांवरील भारतातील पहिले पोर्टल निदान सुरू करण्यात आले आहे। देशातील अंमली पदार्थ विरोधी कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध केंद्रीय आणि राज्य अभियोजन एजन्सीद्वारे अटक केलेल्या अंमली पदार्थांच्या गुन्हेगारांचा अशा प्रकारचा पहिला डेटाबेस कार्यान्वित करण्यात आला आहे। पोर्टल निदान किंवा अटक केलेल्या नार्को गुन्हेगारांवरील राष्ट्रीय एकात्मिक डेटाबेस नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोद्वारे विकसित केले गेले आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चंदीगड येथे ड्रग तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरील राष्ट्रीय परिषदेदरम्यान सुरू केलेल्या नार्कोटिक्स कोऑर्डिनेशन मेकॅनिझम पोर्टलचा हा एक भाग आहे। ऐकूया पुढील घडामोड। इस्रोला हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कडून गगनयान मिशनसाठी क्रू मॉडेल फेअरिंग मिळाले आहे। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने गगनयान मोहिमेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला अंतराळ उपकरणाचे 2 तुकडे दिले आहेत। भारताच्या सर्वोच्च अंतराळ संस्थेने या मोहिमेसाठी HAL कडून खरेदी केलेले हे दुसरे क्रू मॉडेल फेअरिंग आहे। जरी हे दोन्ही CMF काही प्रमाणात वापरले जाणार असले तरी पहिल्या प्रयोगात इस्रोला HAL कडून मिळालेला CMF वापरला जाईल। आता बघूया पुढील घडामोड। भारत रशियाकडून 6 Tu-160 लांब पल्ल्याची बॉम्बर खरेदी करणार आहे। भारताची सामरिक शक्ती वाढवण्यासाठी रशियाकडून Tu-160 बॉम्बर खरेदी करण्याचा भारताचा मानस आहे। हे बॉम्बर निसर्गात किती धोकादायक आहे म्हणून अमेरिकेने त्याच्या सुरुवातीच्या उड्डाणावर आक्षेप घेतला। तुपोलेव Tu-160 बॉम्बर 2220 किलोमीटर प्रति तास इतका वेग गाठू शकतो। हे विमान उड्डाण करताना जास्तीत जास्त वजन 1,10,000 किलो आहे। त्याचे पंख 56 मीटर आहेत। रशियाने Tu-160 बॉम्बर म्हणून ओळखले जाणारे सामरिक बॉम्बर तयार केले। परिणामी बॉम्बर त्याच्या तळापासून हजारो किलोमीटर अंतरावर हल्ला करू शकतो। ऐकूया पुढील घडामोड। HAL मलेशियामध्ये परदेशात आपले पहिले विपणन कार्यालय स्थापन करणार आहे। हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने मलेशियातील लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजससाठी संभाव्य कराराच्या अपेक्षेने क्वालालंपूर येथील पहिले आंतरराष्ट्रीय विपणन आणि विक्री कार्यालय स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार केला। रॉयल मलेशियन हवाई दलासाठी तेजसचा मलेशियाकडून फायटर लीड इन ट्रेनर विमान म्हणून विचार केला जात असल्यामुळे हा बदल झाला आहे। HALच्या निवेदनानुसार क्वालालंपूर येथील कार्यालयामुळे करार प्राप्त करण्याची HALची क्षमता वाढेल आणि रॉयल मलेशियन एअर फोर्सच्या इतर गरजा पूर्ण करण्यास सक्षम होईल। बघूया पुढील घडामोड। प्रत्येकासाठी पीरियड उत्पादने उपलब्ध करून देणारे स्कॉटलंड हे पहिले राष्ट्र ठरले आहे। स्कॉटलंडच्या स्थानिक सरकारांना आता स्कॉटलंडच्या कायद्यानुसार टॅम्पन्स आणि पॅड सारखी मोफत सॅनिटरी उत्पादने ज्यांना त्यांची गरज आहे त्यांना देणे आवश्यक आहे। स्कॉटलंडमध्ये पीरियड प्रोडक्ट कायदा लागू होत असल्याने परिषदा आणि शैक्षणिक संस्थांमध्ये या वस्तूंचा पुरवठा केला जाईल। पीरियड प्रोडक्ट फ्री प्रोव्हिजन स्कॉटलंड विधेयक नोव्हेंबर 2020 मध्ये MSPद्वारे एकमताने मंजूर करण्यात आले। 2016 पासून पीरियड दारिद्र्य निर्मूलनासाठी कार्यरत असलेल्या लेबर MSP मोनिका लेनन यांनी हे विधेयक सादर केले होते। बघूया आजची शेवटची घडामोड। मास्टरकार्डने जाहीर केले की बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, किदांबी श्रीकांत, सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी हे ब्रँड अँबॅसिडर म्हणून बोर्डावर येतील। प्रतिष्ठित थॉमस चषक 2022 आणि बर्मिंगहॅम 2022 कॉमनवेल्थ गेम्सचे विजेते म्हणून नवीन राजदूत भारतात डिजिटल पेमेंट्सच्या सुरक्षितता आणि सुविधांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी मास्टरकार्डसोबत भागीदारी करतील। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।